नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. एकनाथ शिंदे आज नवी दिल्लीला गेलेले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्या संदर्भात ते गेले आहेत अशी चर्चा आहे. असंही सांगण्यात येत आहे की अन्य काही कामं आहेत म्हणून गेलेत ते. जे काय असेल ते असेल, परंतु एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा 6 खासदारांना गद्दारी करायला प्रवृत्त करून उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार आपल्याकडे बोलवून घेतले. त्याबाबत अरविंद सावंत जे लोकसभेतले नेते आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे, संसदीय पक्षाचे, त्यांनी नोटीस पाठवली कायदेशीर की तुम्हाला कुठल्याही पक्षामध्ये विलीन होता येणार नाही. आणि पक्षाने काय असा निर्णय घेतला नाही की उद्धव ठाकरेंचा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होईल असा. याबाबत अरविंद सावंत यांनी एक बाईट दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक झाले. साधारणपणे अशा प्रकारची भाषा ते करत नाहीत, पण ते थेट म्हणाले की या खासदारांनी या पत्राला, मी अरविंद सावंतांच्या पत्राला केराची टोपली दाखवलेली आहे आणि थोडक्यात यांच्या नोटिसीला विचारतो कोण, अशा प्रकारे अत्यंत काय म्हणतात आक्रमक भाषा आहे का कशी भाषा आहे ते तुम्ही ठरवा, अशी भाषा त्यांनी केली. आणि त्याचवेळी उद्धव ठाकरेंचं जे रामरक्षा आंदोलन आहे त्याबाबत सुद्धा त्यांनी जहरी टीका केली. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे याचा आत्मविश्वास वाढत चाललाय. याचं कारण महाशक्ती आपल्या मागे आहे, लोकसभेचे अध्यक्ष आपल्या मागे आहेत, सरकार, केंद्र सरकारचं आपल्या मागे आहे, अमित शहा आपल्या मागे आहेतच, मोदींचं आपल्यावरती प्रेम आहे. त्यामुळे आपलं कोणीही वाकडं करू शकणार नाही असं त्यांना वाटतंय. आणि हा आत्मविश्वास त्यांना आल्यामुळे, याला आत्मविश्वास म्हणायचा का सत्तेचा जो मद आहे तो म्हणायचा, हे तुम्ही ठरवा. परंतु सत्तेमुळे माज कसा येतो याचं प्रत्यय दिवसेंदिवस येतोय. काही काळापूर्वी शिंदे सेनेचे संजय गायकवाड यांनी प्रशांत आबी, ज्यांनी गोविंद पानसरेंच्या पुस्तक काढलं होतं, त्याची एक आवृत्ती काढली, त्यांना घाण शिव्या आणि धमक्या देण्याचं काम संजय गायकवाडनी केलं. त्या अगोदर त्यांनी आमदार निवासामध्ये अन्न चांगलं नाही म्हणून कॅन्टीन मॅनेजरला ठोसे लगावले आणि त्याला खाली पाडलं आणि शिव्या घातल्या. आणि हे महाराष्ट्राचा, देशाचा विकास करायला निघालेले आहेत. हे सगळे रामाचे भक्त आहेत असं आपण म्हणायचं. खालापूर या रायगड जिल्ह्यात एका ठिकाणी सीईओला, मला वाटतं महाड नगर परिषदेच्या सीईओला याच शिंदे सेनेच्या काही लोकांनी कानफाडात मारली, ठोसे मारले किंवा काय जखमी केलं त्यांना. ही बातमी गेल्याच आठवड्यातली आहे. आणि रमेश म्हात्रे यांनी, म्हणजे डोंबिवलीमध्ये नगरसेवक आहे, जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 4-5 वेळा निवडून आले नगरसेवक, स्टँडिंग कमिटी, म्हणजे जी अंडरस्टँडिंग कमिटी म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये करोडो रुपयांचे व्यवहार चालतात, त्या स्टँडिंग कमिटीचे वारंवार ज्यांना सभापतीपद मिळालेलं आहे आणि ज्यांच्यावरती एकनाथ शिंदेच्या पक्षाची कृपा आहे, वरदा असते, त्यांनी तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना कशी मारहाण केली, गलिच्छ शिव्या दिल्या, महिला डॉक्टरांनाही प्रसाद दिला, नर्सेसना धक्काबुक्की केली, हे आपण पाहिलं. त्यानंतर त्यांना तात्काळ अटक झाली नाही, काही अनेक तास लागले, मीडियाने लावून धरलं हे प्रकरण तेव्हा. आणि आता काय झाले, आता बघा, डॉक्टर आणि हे शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मारहाण झाली. त्यातले रमेश म्हात्रे यांना कोर्टाकडनं 6 दिवसात जामिनावर त्यांची सुटका झाली आणि कल्याण न्यायालयातील न्यायाधीश कातकाडे यांनी त्यांना हा जामीन दिलेला आहे. पण हा जामीन कसा मिळाला? इतकी मारहाण केली
त्यांच्याबरोबर 3 आणखीन गुंड होते. मग यांच्यावरती अनेक अपहरण, खुनाचा प्रयत्न, असे गंभीर आरोप असलेले हे गुंड. आणि याच्यातला एक गुंड म्हणजे महागुंड म्हणजे हा म्हात्रे नगरसेवक. म्हणजे राजकीय छत्राच्या आधारे गुंडगिरी करणे, शिवीगाळ करणे, लोकांना धमकावणे हे यांचे उद्योग आहेत. आणि हे रामाचे भक्त काय हे लोक, हे काय विकासासाठी झटतायत? हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन काय काय करतायत असं आपण म्हणायचं? बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी काहीही संबंध नाही यांचा. आणि हे बाळासाहेब ठाकरे न्यायासाठी लढा असं म्हणत होते, हे इतरांवरती अन्याय करतायत, गलिच्छ शिव्या देत आहेत. आणि ते जामिनावरती सुटका होताना त्यांची का हा निर्णय देण्यात आला की वैद्यकीय अहवाल की त्यांना एकच किडनी आणि त्यांची तब्येत म्हणे खालावली आहे, त्यांचं ब्लड प्रेशर वाढले, त्यांचा ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका आहे, म्हणून त्यांना जामीन मिळाला. आता बघा, ज्यावेळी त्यांना अटक झाली त्या अगोदर हा म्हात्रे बघा तुम्ही हाणामारी करताना ठणठणीत वाटत होता, निरोगी होता. आणि त्याने मग पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा त्याचं ब्लड प्रेशर ठीक होतं. आणि पोलिसांनी अटक होताच एकदम त्याचं ब्लड प्रेशर वाढायला लागलं. कमाल आहे, अचानक वाढायला लागलं. मग त्याला डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये लोकल हॉस्पिटलमध्ये भरती नाही केलं त्यांना केलं कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात. आणि त्यानंतर परत त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. बघा, हा ठाणे हा तर विकास पुरुषाचा गड आहे, तिथे सगळा इन्फ्लुएन्स आहे त्यांच्यावर. आणि मग आपल्या सोयीसाठी त्याला त्या ठिकाणी हलवलं का हा विचार करा तुम्ही. कशासाठी हे हलवण्यात आलं? म्हणजे आपली जिथे माणसं आहेत, आपला जिथे पूर्ण प्रभाव आहे अशा ठिकाणी हलवण्यात आलं त्यांना. आणि याबाबत आता बघा की केवळ डॉक्टरांनी फोन उचलला नाही म्हणून रुग्णालयात घुसून मारहाण झाली, शिवीगाळ झाली. आणि बेड मिळाला नाही. आता बेड तिथे नव्हता म्हणून हे भडकले. आता बेड नव्हता तर आणला कुठून तो? पण हा रमेश म्हात्रे नावाचा गुंड हा अत्यंत मुजोर आहे. आणि खरं म्हणजे त्याला अशाला पोलीस कुठल्या प्रकारचा हिसका दाखवतात, पण हा VIP गुंड आहे, त्यामुळे त्याला काही धक्का बसला नाही आणि लगेच त्याची सुटका झाली. बघ, या रमेश म्हात्रेला मला वाटतं तिकडचेच एक डॉक्टर, मी एकदा त्याला गोळी लागली होती, त्याला त्याच्यातनं वाचवलं डॉक्टर. दुसऱ्या वेळी काहीतरी किडनी प्रॉब्लेम झाला होता किंवा आणखीन काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, गंभीर होता, तेव्हाही त्याला डॉक्टरनी वाचवलं. आणि हाच माणूस आता डॉक्टरांवरती हात चालवतोय, नर्सेसला शिवीगाळ करतोय. महिला डॉक्टरवरती हात चालवणं, धमक्या देणं, शिवीगाळ करणं हे अत्यंत गंभीर आहे. आणि अशाची सुटका झालेली आहे. मी एक गाणं आहे, ये अंधा कानून है, ये अंधा कानून है. म्हणजे बघा, जेव्हा हा कायदा आंधळा असतो असं म्हणतात, काही जण टीका करतात. बघ, न्यायालयावरती आपल्याला काही बोलता येत नाही, न्यायालयाच्या इंटेन्शन्सवर बोलता येत नाही, निकालावरती बोलता येऊ शकतं, निर्णयावरती बोलता येऊ शकतं, प्रश्न उपस्थित होतात. माझ्या मनात प्रश्न उपस्थित आलेले, हा जर VIP गुंड नसता तर त्याची वरात काढली असती ना, रस्त्यामध्ये पिटत त्याला नेलं असतं. तसं नाही झालं. आता गोष्ट अशी आहे की ज्या एक 2 डॉक्टर, त्यापैकी एक पुरुष डॉक्टर आहे, त्याच्याही मनावरती परिणाम झालाय आणि त्यांनी तर राजीनामाच देऊन टाकलाय. तोंडली दुसऱ्या ज्या महिला डॉक्टर आहेत त्या एकदम रात्री उठून मला मारू नका असं किंचाळतात त्या, अशी बातमी आलेली. म्हणजे त्यांच्या मनावरती एवढा भीतीचा पगडा आहे, मनामध्ये इतकी दहशत आणि भीती आहे की ज्याचं नाव ते. आता रमेश म्हात्रे जामिनावरती सुटला. आता तो पुन्हा जर दहशत निर्माण केली त्यांनी या डॉक्टर्स आणि नर्सेस किंवा ज्यांनी कोणी तक्रार केली तर त्याचं काय होणार? बघा, या बाबत आता ज्या ठिकाणी ही केस चालू आहे, जो खटला चालू होता कल्याणच्या कोर्टामध्ये, त्या ठिकाणी वकिलांना जर आपली केस नसली तर त्या ठिकाणी हजर राहत आहेत. पण त्या वकिलांना तिकडनं पोलीस हाकलून लावत होते आणि नाहीतर तुमच्यावरती केसेस घालू अशी धमकी देत होते.
त्या वकिलांनी आंदोलन केलं त्याच्यावर. म्हणजे कशा प्रकारचा बघा, कोर्टाच्या आवारात सुद्धा त्याची दहशत आहे या म्हाताऱ्याची, त्याची हुकूमत चालते. काय चाललंय काय हे? म्हणजे तर गोष्ट अशी आहे की मी बघा, हा लगेच आजारी पडला. आजारी पडल्यावरती बघ, तो अगोदर काय म्हणाला हा रमेश म्हात्रे, की मी कोर्टामध्ये मला ऑनलाईन याच्यामध्येच मी हजर आहे. मग न्यायालयाने झापलं. त्यानंतर सोयीस्कर इस्पितळात हजर होणार, मग त्याची तब्येत बिघडणार, मग त्याला जामीन मिळणार. म्हणजे आता प्रत्यक्षामध्ये तुम्हाला सांगतो, आता पोलीस ही केस कशी उभी करतील? ही केस जर वीक उभी राहिली किंवा साक्षीदार पुढे आलेच नाहीत किंवा पुरावे धड मिळाले नाहीत, तर हा कायमचा सुटेल, काहीच होणार नाही त्याच्यावरती. म्हणजे इतका गंभीर गुन्हा जर तो VIP गुंड असेल तर त्याला खास वागणूक मिळते. हा लाल दिवा आम्ही VIP कल्चर मोडीत काढलाय असं मोदी म्हणत होते. इकडे महाराष्ट्र सुद्धा त्याप्रमाणे चाललं होतं की आम्ही VIP कल्चर आम्ही मोडीत काढले, जे काँग्रेसच्या काळात होतं ते VIP कल्चरच आहे ना. याला खास जावयासारखी वागणूक देताय तुम्ही या गुंडाला. आणि आता तो परत तिथे दहशत माजवण्याचा प्रयत्न करेल. आणि एकनाथ शिंदेचे प्रवक्ते टीव्हीवर येऊन काय सांगत होते, नाही आम्ही शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलंय की हे बरोबर नाही, पक्षांनी सांगितलेलं आहे, पक्षांनी नोटीस पाठवली आहे, त्याच्या पलीकडे नगरसेवक पद त्याचं रद्द केलं पाहिजे अशी डॉक्टरांची आणि वकिलांची मागणी आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, डॉक्टरांची अन्य संघटना असेल, वकिलांच्या संघटना असेल, त्यांनी मागणी केलेली आहे. आणि कोणीतरी हायकोर्टामध्ये सुद्धा जाणार आहे अशी माहिती आहे. त्यांचं नाव मला लक्षात नाही, मला वाटतं कल्पेश जोशी किंवा या कोणीतरी हायकोर्टात सुद्धा जाणार या प्रकरणामध्ये. तर गोष्ट अशी आहे की एकनाथ, हे सगळे पक्षाचे, सगळ्या पक्षांचे लोक गुंडगिरीत कोणी मागे नसतं, पण एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या अनेक, मी गेल्या वेळी उदाहरणं दिली होती, संतोष बांगर असतील, अब्दुल सत्तार असतील, अनेकांची नावं. आणि हे जे म्हणतात ना की आम्ही महाराष्ट्रासाठी विकासासाठी प्रयत्न करतो, विकासाचा काही संबंध नाही. हे केवळ ठेकेदारशाही यांच्यामध्ये आहे. ठेकेदारांकडनं कमिशन उकळायची. अनेक जण पैसे खाण्यामध्ये मग्न आहेत, त्यांना काहीही विकासाची देणेघेणं नाही, सामान्य माणसाची देणं घेणं नाही. आणि कोणाला मदत केली तर लगेच त्याच्या रील बनवायचे, प्रसिद्धी करायची, हे यांचे धंदे आहेत. हे सगळ्या ठिकाणी जाहिरातबाजी करणं, प्रसिद्धी मिळवणं हे यांचे उद्योग आहेत, त्याच्याशिवाय काहीही नाही. याचा अर्थ अन्य पक्षातल्या कोणी काही गुंडगिरी केली नाही असं मी बिलकुल म्हणत नाही. कारण लगेच ट्रोलर्स जे आहात ते लगेच म्हणतात की तुम्ही त्यांच्याबद्दल काही म्हणत नाही, यांच्याबाबत काही म्हणत नाही. त्यावेळी म्हटलेलं आहे, आज विषय यांचा आहे म्हणून यांच्याबद्दल बोलणं अतिशय भाग आहे. आता गोष्ट अशी आहे की एकीकडे जर आपण बघितलं तर मी अशी अनेक उदाहरणं सांगेन की बघा, की मानवी हक्कांचं संरक्षण करण्याच्या क्षेत्रामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करतात. मला वाटतं माझ्या आठवणीप्रमाणे शीला बारसे या सामाजिक कार्यकर्त्या होत्या, तारकुंडे होते, जस्टिस तारकुंडे. अशा अनेकांनी न्यायालयामध्ये जे कच्चे कैदी खितपत पडलेले असतात, असेच पडलेले असतात, ते काही VIP नसतात. आणि ते खरं म्हणजे अशा प्रकारे त्यांना खितपत त्यांनी पडणं, केस सुनावणीलाच येत नाही, ते तिथे कोर्टात असतात. हे बरोबर नाहीये. दुसरीकडे काही बडे नेते जे विरोधात आहेत, मग आपण हेमंत सोरेन किती मुख्यमंत्री होते, त्यांना तिकडनं तुरुंगात टाकण्यात आलं. अरविंद केजरीवाल तुरुंगात टाकणं, काहीही सिद्ध झालं नाही त्यांच्या विरुद्ध. खोट्या केसेस, बोगस सगळे प्रकार. हे जे तेलंगणचे माजी मुख्यमंत्री, त्यांच्या कन्या कविता, त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं होतं. कितीतरी लोकांना तुरुंगात टाकणं, बड्या नेत्यांना तुरुंग. महाराष्ट्रात आपल्याला माहिती, अनिल देशमुख असेल, संजय राऊत, काहीही सिद्ध झालं नाही. कितीतरी लोकांना. म्हणजे जर विरोधात असाल तुम्ही तर तुम्हाला कोणीही वाली नाहीये. आम्ही सत्तेच्या बळावरती काहीही करू शकतो. आणि म्हणजे सत्ता असेल, हे कायद्याचा धाक
हा राहिले नाही आता. कायदा आहे, नवीन नवीन नियम करतात, कडक कायदे करतात, हे करतो ते करतो म्हणतात, प्रत्यक्षात कायद्याचा धाक कुठे? उघड उघड गुंडगिरी केली तरी काहीही होत नाही त्याबाबत. आणि त्याऐवजी अनेक विरोधकांच्या विरोधात खोट्या केसेस दाखल केल्या जातात, त्यांना सारख्या नोटिसा पाठवल्या जातात. मी तुम्हाला सांगतो की आता बघा, नॅशनल हेराल्डच्या प्रकरणात राहुल गांधी हे आता जामीनावर आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी, काही त्यांच्यावरती बोललं की ते जामीनावरती आहेत असं म्हणायचं. त्यांच्या विरोधाच्या केसेस मध्ये काही दम नाहीये, नाही तर आतापर्यंत तुरुंगात गेले असते ते, आणि तुरुंगात पाठवा ना त्यांना. पटकन केसेस काय करायचं ते करा. पण या पॉलिटिकल केसेस आहेत. म्हणजे तुम्ही विरोधकांना दम देण्यासाठी, घेरण्यासाठी, दबाव आणण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या विरोधात सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन ही प्रकरणं काढली. मग SIT नेमण्याची घोषणा झाली. हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना मला वाटतं देवेंद्र फडणवीसांची घोषणा केली. काय झालं त्या SITचं? म्हणजे ही जी एक प्रकारे सत्तेची दहशत आहे, सत्तेची गुर्मी आहे, अशा प्रकरणात रमेश म्हात्रेसारखे जे गुंड आहेत, जे अत्यंत नालायक आहेत, जे अत्यंत बदमाश आहेत, जे अत्यंत मुजोर आहेत, पूर्णपणे मवाली आहेत, ज्यांना स्त्रियांबद्दल आदर नाही, गलिच्छ शिव्या देणं, धमकावणं आणि आम्ही म्हणू तसंच घडलं पाहिजे, नाही तर तुम्हाला ठोकून काढू असं म्हणणं, हे लोकशाही नाहीच आहे, पूर्णपणे गुंडशाही आहे. आणि या गुंडशाही पुढे जर पोलीस, न्यायव्यवस्था, सरकार हे सगळे मिळून या गुंडांचंच काम करत असतील, गुंडांपुढे नतमस्तक होत असतील, तर ही लोकशाही नाही, ही गुंडशाही आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे रमेश म्हात्रेला जामीन मिळणं हा लोकशाहीचा पूर्णपणे अपमान आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज या सगळ्या चॅनेल्सवरती मी पाहिलं, ती बातमी खाली फक्त एक स्ट्रीप येत होती, त्याच्या पलीकडे ही बातमी चालवण्यात आली आहे. जे एकनाथ शिंदे लोकशाही, नियम, घटना, संविधान यांच्या गोष्टी करतात, त्यांचे लोक सगळे घटना, संविधान, लोकशाही पायदळी तोडवत आहेत आणि गुंडगिरी करतायत, मस्तवाल झालेत, हायदोस घालतायत. त्यांना सरळ कोण करणार? तुम्ही आम्ही ज्यावेळी जागे होऊ आणि अशा गुंडगिरीच्या विरोधात उभे राहू, तेव्हाच त्यांचा माज कमी होईल आणि ते ताळ्यावर येतील असं मला वाटतं. धन्यवाद, नमस्कार.